नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र माने, राज्यकर निरीक्षक 2017 बॅच. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 4 जून 2023 रोजी तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा येऊन ठेपलेली आहे. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा जो अभ्यासाचा टेम्पो आहे किंवा तुमचा अभ्यासाचं जे रिदम आहे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि पुढे तुमची जी पूर्व परीक्षा येते रविवारी त्याला तुम्ही व्यवस्थितरित्या सामोरे गेले पाहिजे. त्याच्यासाठी काय करता येईल याचा आपण छोटेसे काही पॉईंट सांगणार आहेत. त्या पॉईंट्सला तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकून घ्या आणि त्या पॉईंट्सची अंमलबजावणी तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिला पॉईंट तुम्ही काय करायचा, ह्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला जितका जोर लावता येईल तेवढा तुम्ही लावू शकता. की तुमची जी काही एनर्जी आहे, तुमची जी काही मेंटल टेम्परामेंट आहे ती या 2-3 दिवसात खूप जास्त ॲक्टिव्ह असणार आहे. तुम्ही खूप जास्त फोकस्ड असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या 2 ते 3 दिवसाचा मॅक्सिमम यूज केला तर फायदेशीर राहील. आता याच्यात काय यूज करायचं, तर जितकी जास्त वेळ तुमची कॅपॅसिटी आहे तेवढी तुम्ही स्ट्रेच करू शकता. तुम्ही जितके जास्त वेळ बसता येईल तितकं जास्त वेळ स्ट्रेच करा. परंतु हे मेंटल बसणं सुद्धा असलं पाहिजे, फक्त फिजिकल असता कामा नये. त्यासोबत तुम्हाला मी जसं सांगितलंय, कीप काम. म्हणजे ह्या 2 ते 3 दिवसात मनाची चलबिचल ही सगळ्यात जास्त होत असते असं मला वाटतं. रादर आपला अभ्यास कमी होत जातो असं बरेच लोक म्हणतात. ह्याचं कारण सिंपल आहे की बरीच लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहतात आणि प्रत्येकाच्या गोष्टी कानावर पडल्यामुळे आपले कन्फ्युजन वाढतं आणि आपण कन्फ्युजन स्टेटमध्ये गेल्यामुळे तुमचा अभ्यास जास्त होत नाही. या 2-3 दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने नवीन काहीही वाचू नका. तुम्ही जे आत्तापर्यंत केलंय जास्तीत जास्त त्या गोष्टी बघा किंवा त्या गोष्टींना रिवाइज करा, रिव्हिजिट करा. जितकं तुम्ही या 2-3 दिवसात त्या गोष्टींना रिव्हिजिट कराल, रादर ह्या आठवड्यामध्ये, तितकं तुम्हाला परीक्षेच्या हॉलमध्ये ते बऱ्यापैकी रिकलेक्ट होईल. अशी लोक जी स्पेशली निगेटिव्हिटी पसरवतात किंवा अशी लोक जी तुम्हाला सतत डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांपासून जितकं जमेल तितकं लांब राहा. जर ती लोक अनअवॉइडेबल असतील तर तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता, मग ह्या गोष्टी निग्लेक्ट करू शकता. तर मी याच्यात 2 भाग करेल. 2 भाग असे करेल, एक असतो कन्सेप्टवाला पार्ट आणि एक असतो फॅक्ट बेस किंवा असा पार्ट जो की तुम्ही रट्टा मारताय त्याचा किंवा रिव्हिजिट करताय, तुम्ही सतत त्याला घोकमपट्टी करताय, असा जो पार्ट असतो. कारण आपल्या परीक्षेमध्ये कन्सेप्टवाला पार्ट पण विचारतात आणि घोकमपट्टीवाला भाग पण विचारतात. तर माझं काय मत आहे, तुम्ही या 2-3 दिवसामध्ये तुमच्याकडे जास्त वेळ उपलब्ध नाहीये, त्यामुळे तुम्ही काय करा, जो तुमचा फॅक्ट बेस्ड वाला भाग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप फॅक्ट्स आहेत, खूप लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तो पार्ट ह्या 2-3 दिवसामध्ये रिवाइज करा. जो पार्ट कन्सेप्ट बेस्ड आहे तो अजिबात रिवाइज नाही केला तरी चालेल, तो तुम्हाला परीक्षेमध्ये आठवेल. त्यामुळे निश्चिंत राहा, कन्सेप्टवाले पार्ट तुम्हाला परीक्षेत आठवतात. त्यामुळे आत्ता काय करायचं, 2-3 दिवसात जे पार्ट फॅक्ट आधारित आहेत, फॅक्ट बेस्ड आहेत, ते तेवढे करा. विज्ञान विषयामध्ये तुम्ही काय करू शकता, तर याच्यात तुम्ही फॉर्म्युलाज करू शकता. बघा, फॉर्म्युलाज म्हणजे काय, तर तुमच्या विज्ञानाच्या विषयात जे 15 प्रश्न येतात, त्या 15 प्रश्नापैकी जवळपास 4 ते 5 प्रश्न तुमचे सध्याच्या ट्रेंडनुसार बोलतो मी, 4 ते 5 प्रश्न तुमचे प्रॉब्लेम म्हणजे ज्याला तुम्ही गणितं म्हणता विज्ञानातली, त्याच्यावरती येतात. आता जर गणितांवरती प्रश्न येतात तर ती गणितं खूप अवघड असतात का, तर आन्सर आहे नो. त्याच्यातली 2 ते 3 गणितं एकदम नॉर्मल असतात आणि ती पाठ्यपुस्तकांच्या आधारेच तुम्हाला सोडवता येतात. आता ही कशाच्या आधारे आपण सोडू शकतो, तर पाठ्यपुस्तकांमध्ये काही चॅप्टर्स आहेत, जसे की ध्वनी आहे, प्रकाश आहे किंवा विद्युतधारा आहे, इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, विद्युत प्रभार आहे, रोध आहे, रोधांची जोडणी आहे, समांतर एकसर जोडणी आहे किंवा गुरुत्वाकर्षण सारखा पार्ट आहे ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे गुरुत्वाकर्षण सिद्धांत, हे सगळ्या फॉर्म्युलाज आहेत. तर तुम्ही काय केलं पाहिजे, ऑलरेडी जे केलं असेल तुम्ही त्यांचे फॉर्म्युलाज एका पेजवरती लिहून काढा, जेवढे पाठ्यपुस्तकात दिलेत ते, आणि त्या फॉर्म्युलाजला थोडंसं सतत रिव्हिजिट करा ह्या 2-3 दिवसामध्ये. म्हणजे काय होईल, त्या फॉर्म्युलाजला बघितल्यामुळे तुमच्या डोक्यात तो फॉर्म्युला राहील आणि जर सोपी गणितं 2-3 तुम्हाला जर पडली तिथे, तर त्या व्हॅल्यू ठेवून त्या सूत्रामध्ये, फॉर्म्युला सूत्र, त्या सूत्रामध्ये व्हॅल्यू ठेवून तुम्ही ते कॅल्क्युलेट करून तुम्ही इझिली त्याचं उत्तर काढू शकता. मी तुम्हाला सांगतोय, त्यांचे जे प्रॉब्लेम्स येतात, त्यांचे जे शाब्दिक गणितं येतात विज्ञानामध्ये, ती खूप सोप्या कॅटेगरीतले असतात, कारण त्यांना सायन्स आणि नॉन सायन्स अशा दोन्ही मुलांना ते विचारायचे. त्यामुळे ते जास्त डिफिकल्टी लेवल ठेवत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या टॉपिकचे सगळ्या गोष्टींचे फॉर्म्युले लिहिले नसतील तर लिहा, काय 10 मिनिटं लागतील तुम्हाला पाठ्यपुस्तकांमधून लिहायला, किंवा काही जे तुम्ही रेफरन्स पुस्तकं वापरता त्याच्यामध्ये दिले असतील तर ते एका पेजवर लिहून ते फक्त रिव्हिजिट करायचे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आपल्याकडे, ते म्हणजे पॉलिटी किंवा तुमची राज्यव्यवस्था. आता पॉलिटीचे पण आता आपल्याला 15 क्वेश्चन येणार आहेत ह्या जीएसच्या पेपरमध्ये. त्यामुळे 15 क्वेश्चन येणार आहेत, तर त्याला रिव्हिजिट मात्र केलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात काय रिव्हिजिट करा याच्यामध्ये किंवा रिव्हिजन करा, तुम्ही याच्यात आर्टिकल्स पहिले रिव्हिजन करून घ्या, कारण 2 ते 3 प्रश्न तुम्हाला कमीत कमी आर्टिकल्सवरती येतील आणि जर आर्टिकल्सवर प्रश्न आले तर ते तुमचे गेले नाही पाहिजे. त्यामुळे आर्टिकल्स चांगल्या पद्धतीने रिवाइज करा. जे तुम्ही नोट्स काढल्या, ज्या तुम्ही हायलाईट केलेले
ती आर्टिकल्स रिवाईज करा. आर्टिकल्स रिवाईज करताना प्रॉपर इम्पॉर्टंट आर्टिकल्सच करा. जास्त भारंभार पसारा करत बसू नका, कारण सगळ्या गोष्टी मग जंबल्ड होतील तुमच्या. त्यानंतर तुम्ही काय रिव्हाइज करू शकता, पॉलिटीमध्ये पार्ट्स रिवाईज करतात, जे तुमचे भाग आहेत आता 25 भाग ते रिवाईज करा. तुमची परिशिष्ट आहेत ती रिवाईज करा. परिशिष्टांवरती मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय, जर तुम्हाला तो बघायचा असेल तर शॉर्टमध्ये मी तिथे ट्रिक्स पण सांगितल्यात, त्या तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये किंवा तुमच्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये गेलात की तुम्हाला तो मिळून जाईल. सो शेड्यूल, पार्ट्स, तुमची परिशिष्ट, भाग आणि आर्टिकल्स हे पहिले रिवाईज करून घ्या. बाकीच्या गोष्टी जर होत असल्या रिवाईज तर करा, अदरवाईज हे तरी करून ठेवा, म्हणजे तुमचे 2-3 मार्क जे फॅक्ट बेस्ड आहेत ते सिक्युअर होतील. कन्सेप्टवाले पार्ट करत बसू नका, ते तुम्हाला व्यवस्थित तिथे आठवतील, त्याची काळजी करू नका. इकॉनॉमिक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत, आणि स्पेशली आपला जो राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये सर्व समावेशक विकास आणि सरकारची जी काही धोरणं आहेत त्याच्यावरती जे प्रश्न येतात, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही फॅक्ट्समध्ये काय करू शकता, सगळ्यात पहिले लोकसंख्या टॉपिक एकदा परत करून घ्या. जर तुमच्याकडून लोकसंख्या टॉपिक नसेल झाला, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघून घ्या, ॲटलिस्ट तेवढा तरी करा. आणि जर तुम्ही नोट्स बनवलेल्या असतील तुमच्या लोकसंख्या टॉपिकवर, त्या वाचून घ्या. तर महाराष्ट्राची लोकसंख्या मी व्हिडिओ बनवलाय, तो बघायचा असला तर तुम्ही लिस्टमधून बघून घेऊ शकता. परंतु लोकसंख्या अवॉइड करू नका, कारण लोकसंख्या जॉग्रफीमध्ये पण येऊ शकतं आणि इकॉनॉमिक्समध्ये पण येऊ शकतं. शिवाय तुम्ही या राज्यसेवा पूर्वमध्ये काय ॲडिशनल करणार आहे, तर MDG SDG वाचून घ्यायचं आहे तुम्हाला, कन्फर्म वाचून घ्यायचं आहे. MDG म्हणजे काय, तर सहस्त्रक विकास उद्दिष्ट जी 8 आहेत ती वाचायची आहेत, आणि SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ज्याला तुम्ही शाश्वत विकास उद्दिष्टे 17 आहेत ती वाचून घ्यायची आहेत, ती पाठच करायची. ठीक आहे, तर त्या 2 गोष्टी करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर तुम्हाला समावेशक विकासामध्ये काय करायचं आहे, तर पंचवार्षिक योजना तुम्ही व्यवस्थित करून घ्या, कारण नियोजन जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये काय गोष्टी घडल्या त्याचे विचारू शकता. त्यामुळे ते पण रट्टा मारायचं काम आहे. त्यामुळे ते व्यवस्थितरित्या पंचवार्षिक योजना सगळ्यांनी ऑलरेडी केलेल्या आहेत, त्या काही नवीन नाही कोणासाठी, परंतु तुम्ही पंचवार्षिक योजना एकदा रिवाईज करून घ्या, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आलेला बघायला मिळेल. त्यानंतर एक महत्त्वाचे टॉपिक आहे ते म्हणजे इंडेक्स सगळ्यांनी करायचे आहेत, आणि कंबाईंडपेक्षा या परीक्षेमध्ये इंडेक्स विचारण्याची संभावना जास्त आहे. कारण इंडेक्सवरती प्रश्न काय येतो, कारण त्यांना बघायचं की समावेशक विकास होतोय का. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे इंडेक्स करू शकता, पण फोकस मोस्टली काही इंडेक्सवरती राहायला पाहिजे. जसं की दारिद्र्य निर्देशांक आहे, HPI ज्याला म्हणतात, किंवा त्याचं सध्याचं रूप जर बघितलं तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. त्यानंतर तुम्हाला HDI करायचं आहे, ज्याच्यामध्ये HDR पूर्ण रिपोर्ट असतो, म्हणजे मानव विकास अहवाल. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडेक्सेस असतात, जसं की GDI असतो म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, किंवा HDI असतो. या गोष्टी व्यवस्थितरित्या करा. 2020चा HDI परत एकदा रिव्हिजिट करा, कारण 2020-21चे HDI हे खूप प्रॉमिनंट आहे. त्याच्यातली थीम महत्त्वाची आहे, अँथ्रोपोसिन नावाची जी थीम आहे ती महत्त्वाची आहे. तर ज्यांनी 2020-21चे HDI केलेले नाहीत त्यांनी परत एकदा बघा. 2022चा HDI पब्लिश झालाय गेल्या वर्षी, तर ज्यांनी केला नसेल अपडेट व्हर्जन, तर 2022चा HDI व्यवस्थित करा. आपली रँक काय आहे, आपल्या आजूबाजूच्या शेजारी राष्ट्रांची काय रँक आहे, किंवा पहिले 5 रँकर कोण आहेत, शेवटचे 4-5 रँकर कोण आहेत, HDI मध्ये काय फॉर्म्युला वापरला जातो, HDI मध्ये काय काय म्हणतात पॅरामीटर्स विचारात घेतले जातात. बारीक बारीक गोष्टी करा, कारण HDI वर इतके प्रश्न विचारून झालेत की ते आता तुम्हाला खोलात विचारतात नॉर्मली, किंवा वर आलं तर सगळ्यांना प्रश्न येणार आहे, पण जर खोलात आला तरी आपल्याला आला पाहिजे. अशा पद्धतीने HDI व्यवस्थित करून घ्या. HDI सोबतचे काही इंडेक्स आहेत, जसे की GI आहे, GDI आहे, हे पण करायचे तुम्हाला. त्यांची रँक करत बसू नका, त्यांचे पॅरामीटर्स करा फक्त, म्हणजे काय पॅरामीटर्स विचारात घेतात, काय त्याच्यामध्ये बाजू असतात त्या विचारात घेतात, एवढं मात्र तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट हे टॉपिक सोडू नका. याच्यामध्ये पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट टॉपिकवरती इथे पण तुम्हाला प्रश्न दिसेल, जसं तुम्ही कंबाईनला प्रश्न अपेक्षित होता तसाच इथे दिसेल. जे तुम्ही करताय तेच करायचं, वेगळं काय करायचं नाही. जसं की पॉवर्टीमध्ये तुम्ही काय करायचंय, मोस्टली समित्यांमध्ये पण रंगराजन तेंडुलकर समितीवर फोकस ठेवायचा. अनएम्प्लॉयमेंटमध्ये तुमचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्या काही टर्म्स ज्या काही आहेत त्याचे फॉर्म्युले, आणि बेरोजगारीमध्ये ज्या स्कीम आहेत त्या व्यवस्थितरित्या करायच्या तुम्हाला. बेरोजगारीच्या प्रकार सगळ्यांना येतात, त्याच्यात जास्त प्रॉब्लेम येत नाही, फक्त स्कीम व्यवस्थित करा, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम आहेत. स्वर्ण जयंतीपासून चालू होतं ते तुमचं NRLM म्हणजे आजीविका मिशनपर्यंत येतं. सो अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या स्कीम करा. या स्कीमवरती तुम्हाला प्रश्न आलेले बघायला मिळतील. त्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये हे फॅक्ट बेस्ड आहेत, त्याला मला वाटते 4 ते 5 तास जर तुम्ही दिले तर 4 ते 5 तासामध्ये ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या उरकतील. तुमच्या 2-3 दिवसाच्या स्लॉटमध्ये तुम्हाला कुठे हे 4 ते 5 तास बसवायचे ते बघा, आणि हे एकदा मात्र रिवाईज करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याकडे विषय आहे हिस्ट्री. आता हिस्ट्री तुम्हाला सगळं रिवाईज होणार नाहीये,
परंतु काय करा की एन्शंट मिडिवल नावाचा जो टॉपिक आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, तो बऱ्याच वेळा तुमच्या कुठल्याच परीक्षेत नसतो, त्यामुळे तुम्ही त्याला कधीही बघत नाही. आणि ही एकच परीक्षा अशी असते की तिथे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास विचारला जातो. आणि असं आहे की ॲव्हरेज त्याच्यावरती 5-6 क्वेश्चन येतात आणि ते सोप्या दर्जाचे क्वेश्चन असतात. सो तुम्ही काय करू शकता, ऑलरेडी प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास वाचला असेल तर ते एकदा रिवाईज करून घ्या. त्यातल्या त्यात काही महत्त्वाचे टॉपिक रिवाईज करून घेऊ शकता. प्राचीन मधले 4-5 टॉपिक तुमचे निवडून घ्या, जे जास्त प्रश्न आले PYQ मध्ये, आणि मध्ययुगीन मध्ये 4-5 टॉपिक निवडा, तेच रिवाईज करून घ्या. ऑलरेडी तुम्ही केलंय, फक्त ते रिवाईज करायचंय, ते सोडू नका. कारण काय होईल, तुम्ही अगोदर वाचलं असेल आणि आता परीक्षेला गेलात आणि तिथे जंबल होईल किंवा थोडं कन्फ्युजन होईल डोक्यात, आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला आठवणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. मॉडर्न इंडिया वाचत बसू नका, कारण मॉडर्न इंडिया असंही तुम्हाला लक्षात येणार आहे, कारण सगळ्यांनी MPSC या परीक्षेची जी काही तयारी सुरुवात केली असेल तिथून आपण मॉडर्न इंडिया वाचलेलाच असतो, आधुनिक भारत. त्यामुळे आता नाही वाचला तरी तो आठवणार आहे तिथे, टेन्शन घेऊ नका. एन्व्हायरमेंट जो टॉपिक आहे तो तुमच्यासाठी थोडा नवीन आहे, कारण तो इतर परीक्षांमध्ये नसतो. त्यामुळे प्राचीन मध्ययुगीन सारख्या एन्व्हायरमेंटला पण एकदा रिव्हिजिट करून घ्या. याला पण मला वाटतं एक 3 तास जरी दिले तुम्ही तरी सफिशियंट राहील. 3 तासामध्ये फक्त महत्त्वाचे टॉपिक करा जे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिलं, इकॉलॉजी, इकोसिस्टीम यांच्या डेफिनेशन करायच्यात, व्याख्या, आणि त्यांची जे संज्ञा आहेत, म्हणजे इकोसिस्टीम हा शब्द आणि इकॉलॉजी हा शब्द कोणी दिला तो बघायचा, त्या डेफिनेशन कोणी दिल्या बघायच्या, म्हणजे व्याख्या, आणि त्या व्याख्या काय आहेत त्या पण बघून घ्यायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचे ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे जागतिक तापमानवाढ, आणि ग्रीन हाऊस गॅसेस नावाची जी टर्म आहे ती. त्यासोबत मग तुम्हाला ते क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस ॲग्रीमेंट ह्या गोष्टी तुम्ही एकदा रिव्हिजिट करून घ्या. अगोदर केल्या असतील अशी मी आशा करतोय बरं का. त्याच्यानंतर ओझोन डिप्लिशन, म्हणजे ओझोनचा ऱ्हास नावाचा एक टॉपिक आहे, आणि ओझोनचा ऱ्हास टॉपिक आला की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल येतो. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणजे मॉन्ट्रियल एक करार आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला काही गोष्टी जोडलेल्या आहेत, जसं की लेटेस्ट एक किगली कन्व्हेन्शन झालेलं, किगली या ठिकाणी एक करार झालेला जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला अटॅच आहे, ज्याच्यामध्ये ODS म्हणजे जे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस असतात, ज्याच्यामध्ये ओझोनचा ऱ्हास करणारे पदार्थ असतात, त्यांच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं देशांनी, याच्यासाठी काही बंधनं घातलेली आहेत. सो हे एकदा जमलं तर बघून घ्या. त्याच्यानंतर जैवविविधता नावाचा टॉपिक आहे. तो बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता काय आहे, त्याच्या संदर्भात कुठचे करार आहेत का, जर करार असतील तर कोणते आहेत, एवढं मात्र तुम्ही बघून घ्या. रेड लिस्ट नावाचा एक टॉपिक असतो, तांबडी यादी, ज्याच्यामध्ये दुर्मिळ प्रजाती आहेत, कुठल्या दुर्मिळ आहेत, कुठल्या नष्ट झालेल्या आहेत, आता कुठल्या आढळत नाहीत, यांची जर लिस्ट अगोदर केली असेल तर रिव्हिजिट करा. सो अशा पद्धतीने एन्व्हायरमेंटचे काही महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जिओग्राफीवर पण लक्षात ठेवा, फोकस ठेवा. तुम्हाला हा टॉपिक सुद्धा GS मध्ये मार्क मिळवून देऊ शकतो. GS मध्ये जिओग्राफीवरती 15 प्रश्न येतात, आणि 15 प्रश्नांपैकी 4 ते 5 प्रश्न तुमचे फिजिकल जिओग्राफीवरती असतात, म्हणजे प्राकृतिक भूगोल नावाचा एक टॉपिक असतो त्याच्यावरती असतात. पृथ्वी आणि पृथ्वीच्या आजूबाजूच्या संकल्पना करायच्यात. पृथ्वीचे लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड काय प्रकार असतो, कर्कवृत्त, मकरवृत्त काय असतं, ते कसं मोजतात, एखाद्या देशाची लोकेशन कशी असते, भारताची लोकेशन काय आहे, महाराष्ट्राची लोकेशन काय आहे, प्रमाण वेळ म्हणजे काय, या गोष्टी व्यवस्थित करून घ्या, कारण याच्यावरती प्रश्न येतो. कारण पृथ्वीच्या आजूबाजूच्या गोष्टी तुम्हाला प्राकृतिक भूगोलात येतात. त्याच्यानंतर पृथ्वीचे जे काही स्तर आहेत किंवा वरची जी कवच आहे ते काय आहे, पृथ्वीची अंतर्गत रचना काय असते, म्हणजे इंटेरियर ऑफ अर्थ, मग आतमध्ये तापमान कसं असतं, ते कसं वाढत जातं, हे जर तुम्ही अगोदर केलं असेल तर व्यवस्थितरित्या करून जा, रिवाईज करा. खडकांचे प्रकार काय असतात, अग्निज खडक काय असतो, ज्वालामुखी काय असतं, भूकंप काय असतं, हे तुम्हाला परीक्षेला येणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित करा. जर अगोदर केलेल्या असतील तर मात्र रिवाईज करायला विसरू नका, कारण की तुम्हाला हे हमखास येणारे मार्क आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पृथ्वीचे जे काही भूरूप आहेत त्याच्यावर तयार होणारी, त्या भूरूपांचं जमलं तर एक व्हिजिट करा, कारण की भूरूपांमध्ये तुम्हाला नद्यांमुळे तयार होणारी, समुद्रामुळे तयार होणारी, भूजलांमुळे तयार होणारी, किंवा इतर काही कारण असेल त्याच्यामुळे तयार होणारी, तर अशा पद्धतीने तुम्ही वाऱ्यामुळे तयार होणारी, तर ही भूरूप व्यवस्थित करून जा. तुम्हाला फक्त एवढंच विचारतील, वाऱ्यामुळे तयार होणारं कोणतं भूरूप आहे किंवा नदीच्या पाण्यामुळे तयार होणारं कोणतं भूरूप आहे, तर तुम्हाला ते खूप इझिली पटकन मार्क मिळवून देईल, आणि त्यामुळे या गोष्टी सोडायच्या नाहीत. जिओग्राफीमध्ये दुसरं काय करू शकता, तर क्लायमेट टॉपिक तुम्ही एकदा रिव्हिजिट परत करा. क्लायमेट टॉपिक तुम्ही परत एकदा रिव्हिजिट करा. का? कारण क्लायमेटमध्ये काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला परत परत येऊ शकतात, जसं की मॉन्सूनची तयारी जी असते ती, किंवा मॉन्सून ऑनसेट कसा होतो, म्हणजे येतो कसा, किती तारखेला येतो, त्यानंतर तो एक्झिट कधी घेतो, तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. मॉन्सून संदर्भात प्रोसेस जी आहे ती ऑलरेडी तुम्ही केलेली असेल, ती करत बसू नका, कारण की ती कन्सेप्ट आहे ती आठवेल तुम्हाला. परंतु फॅक्टवाल्या गोष्टी मात्र मॉन्सूनमध्ये करायच्या आहेत. कुठे जास्त पाऊस, कुठे कमी पाऊस, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. टाइप्स ऑफ रेन्स करा, टाइप्स ऑफ क्लाउड्स करा, म्हणजे ढगांचे प्रकार किंवा तुमच्या पावसाचे प्रकार असतात ते करा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लायमेटमध्ये कव्हर होतील.
त्याच्यानंतर तुमचा टॉपिक आहे तो म्हणजे काही फॅक्ट बेस्ड टॉपिक, म्हणजे अरण्यांचे प्रकार कोणते असतात, म्हणजे फॉरेस्टचे, किंवा मातीचे प्रकार काय असतात, खनिजांचे वेगवेगळे प्रकार कुठे कुठे काय काय आढळतात, मॅप बेस्ड जे क्वेश्चन असतात ना, ज्याला आपण बोलतो म्हणजे नकाशा आधारित प्रश्न, ते तुम्ही या 2-3 दिवसामध्ये बघू शकता. याच्यासाठी मी मॅक्सिमम टाइम देईन तुम्हाला की 5 ते 6 तास अलॉट करा भूगोलासाठी. या 5 ते 6 तासामध्ये एक रिव्हिजन तुमची जर बसली तर तुम्हाला तिथे 15 पैकी चांगला स्कोर 12+ आणता येईल. करंट अफेअर हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला जीएस मध्ये जवळपास 15 ते 20 क्वेश्चन्स येणार आहेत. ऑलरेडी तुम्ही करंट अफेअर्स केलेलं आहे, खूप दिवस अगोदरपासून करताय तुम्ही. कंबाईनच्या परीक्षेला पण करंट अफेअर्स केलंय, त्यामुळे कंबाईनच्या परीक्षेला जे करंट अफेअर केले ते रिवाईज झालेलंच पाहिजे. नसेल झालं तर आत्ता टाइम स्लॉट बसून एक 6 ते 7 तास देऊन तुम्ही हे व्यवस्थितरित्या करू शकता. शिवाय ॲडिशनल काय करायचंय, तुम्ही कंबाईनसाठी करंट अफेअर जवळपास फेब्रुवारी किंवा जानेवारीपर्यंत केलंय, किंवा काही लोकांनी तर फक्त 2022 हे वर्ष केलेलं आहे, जानेवारी ते आत्तापर्यंत केलेलं नाहीये. तर काय करायचं, ऑलरेडी मी माझ्या पाठच्या व्हिडिओत सांगितलेलं होतं की तुम्हाला एप्रिलपर्यंत तरी करंट अफेअर करायचं आहे 2023चं. जर नसेल केलं तर आता राहू द्यात, जे ऑलरेडी केले तुम्ही 12 महिन्याचं 2022चं तेच रिवाईज करा. पण जर हे 4 महिन्याचे नोट्स काढले असतील किंवा हायलाईट कुठे केलेलं असेल तर एकदा जर होत असेल फास्ट तरच करायचं, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. परंतु हे 4 महिन्यांवरती प्रश्न डेफिनेटली येणार आहेत. स्पेशली जानेवारी ते मार्च हे 3 महिने तुमचे, एप्रिलपर्यंत 4 महिने हे महत्त्वाचे आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न करंट अफेअरमध्ये जास्त येणार आहेत. त्यामुळे ह्या 4 महिन्याशिवाय तुमचे पाठचे 12 महिने अशा पद्धतीने तुमचा करंट अफेअर्स येणार आहे. आणि करंट अफेअरचा सध्याचा ट्रेंड पाहता हा सायन्स सारखाच ट्रेंड आहे. आणि सायन्स आणि करंट अफेअर हे दोनच सब्जेक्ट असे आहेत की उमेदवारांचे विकेट घालवतात. त्यामुळे जमलं तर ह्या 2 विषयांवर फोकस तुम्ही ऑलरेडी केलंय आणि ह्या 2-3 दिवसात त्याला व्यवस्थितरित्या जस्टिस द्या. ह्या व्हिडिओत तुम्ही जे 2 ते 3 दिवसात सांगितले ते फॉलो करा. तुमचे काही स्वतःचे इनपुट्स असतील माझ्यापेक्षा वेगळे आणि तुम्हाला वाटत असेल की ते इनपुट्स महत्त्वपूर्ण आहेत तर ते तुम्ही देऊ शकता. सगळ्यांना इथे शुभेच्छा देऊ. सगळ्यांना पेपर चांगला जावा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करून टाका आणि शेअर करायला विसरू नका. नवीन लोक आलेले असतील, नवीन लोकांना हा जर व्हिडिओ मिळत असेल किंवा नवीन लोक माझा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन दाबून टाका, म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ सापडतील. मी टेलिग्राम लिंक सुद्धा देत आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्या टेलिग्रामच्या लिंकद्वारे तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला फर्दर अपडेट येतील. ठीक आहे. सो आपण थांबूया आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटू. त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या दिवशीचं परीक्षेच्या 4 जूनच्या तारखेचं नियोजन काय करायचं आहे ते सांगणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना शुभेच्छा.